जर तुमच्याकडे थोड्या-थोड्या सगळ्या भाज्या उरल्या असतील घरामध्ये आणि याचं काय बनवावं सुचत नसेल, तर एकदा ही कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा. त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतले, जे घरामध्ये थोडे-थोडे उरले आहेत. ते सिमला मिरची, गाजर, कांदे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण वाटाणे बॉईल करून घेऊया. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि अर्धी वाटी इतकी वाटाणे ॲड करून छान एकदम सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपले वाटाणे बॉईल होते, तोपर्यंत आपण सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. बघा एकदम बारीक फाईन कट करायचं आहे. हवं तर तुम्ही ते चॉपरमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. पण मी ते डायरेक्ट चाकूनेच कट करून घेतलेलं आहे. जेवढं बारीक कट करता येतं तेवढं कट करून घेतलेलं आहे. तर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे. त्याबरोबर सिमला मिरची सुद्धा एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. त्याच्यातले बिया काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला सिमला मिरची ते कट करून घ्यायची आहे. सिमला मिरची कट करून झाल्यानंतर लगेच आपल्याला गाजर पण कट करायची आहे. तर गाजर आपल्याला एकदम बारीक कट करण्यासाठी बघा अशा प्रकारे आधी आपल्याला स्लाइसमध्ये कट करायचं आहे आणि त्यानंतर अशा जुलियनमध्ये कट करून त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी गाजर पण एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला मिरची पण एकदम बारीक कट करायची आहे. जेवढी बारीक आपण कट करू शकतो, तेवढी बारीक इथे आपल्याला कट करायची आहे. मिरची पण कट करून झालेली आहे. आता लगेच आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. ती पण मी 1 वाटी इतकी जवळपास घेतलेली आहे. ती पण एकदम बारीक चॉप करून घ्यायची आहे. तर कोथिंबीर सुद्धा बारीक केलेली आहे. गाजर, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, मिरची ते मी कट करून घेतलेले आहेत. त्यासोबतच आपले वाटाणे सुद्धा छान बॉईल झालेत बघा, एकदम मॅश होतोय. तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण तयार करायचं आपल्याला व्हेजिटेबल्सचं. त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले मॅश करून ॲड केलेले आहेत. एकदम रफली मॅश करून घेतलेले आहे, पण बटाटे एकदम सॉफ्ट शिजवून घेतलेत. अर्धी वाटी बारीक चिरलेली गाजर ॲड केलेली आहे. अर्धी वाटी कांदे ॲड केलेले आहेत. अर्धी वाटी सिमला मिरची ॲड केलेली आहे. 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 3 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे. पाव चमचा इतकं ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेलं आहे. काळी मिरीचं पावडर ॲड केलेलं आहे आणि 3 चमचा इतकं ब्रेड क्रम्स ॲड केलेलं आहे. मी फ्रेश ब्रेड घेऊन मिक्सरला लावून त्याला एकदम बारीक करून घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर बॉईल केलेले वाटाणे ॲड करायचे आहेत. आता हे सगळं हाताने छान मिक्स करायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याचा एक छानसा डो तयार करायचा आपल्याला. तर इथे ना मी मटार ना बॉईल करून ॲड केलेले आहेत, मॅश करून ॲड केलेले नाहीयेत. त्यामुळे ना मटार इथे पूर्ण अख्खे मटार आहेत. त्यासाठी आपल्याला ज्यावेळेला आपण हा डो तयार करू, मिक्स करू, त्यावेळेला व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं आहे मटार. तर आपला इथे डो तयार झालेला आहे. आता त्याच्यातलं थोडं-थोडं पोर्शन घ्यायचं आहे पेढ्याच्या आकाराचं. छान छोटे-छोटे राउंडमध्ये कटलेट बनवून घ्यायचे आहेत. इथे मी राउंड शेपमध्ये कटलेट बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे राउंड किंवा वेगळ्या कोणत्या ट्रायंगल शेपमध्ये वगैरे सुद्धा बनवून घेऊ शकता. पण मी सिंपल रेग्युलरमध्ये राउंड शेपमध्येच हे व्हेज कटलेट बनवून तयार करून घेणार आहे. सिंपल आहे. छोटासा गोळा घ्यायचा, राउंड करायचं, हाताच्या सेंटरमध्ये ठेवायचं, प्रेस करून छान असं फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि साइडने सुद्धा हाताने व्यवस्थित त्याला प्लेन करून घ्यायचं आहे. तर इथे बघा एक-एक करून इथे मी सगळे कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत. मस्त असे कटलेट्स रेडी झालेत. आता त्याच्यासाठी आपण एक स्लरी तयार करून घेऊया, म्हणजे आपले कटलेट तळत असताना फुटणार नाही. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं मैदा ॲड केलेला आहे. 2 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे. अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. व्यवस्थित ढवळून याला लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. स्लरी खूप जास्त घट्ट पण ठेवू नका आणि खूपच जास्त पातळ पण करू नका. टिक्कीला व्यवस्थित कोट होईल एवढी घट्टसर आपल्याला इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे स्लरीची. तर इथे आपली स्लरी बनवून तयार झालेली आहे. एकदम पातळही नाहीये आणि खूप जास्त घट्ट पण नाहीये. बघू शकता तुम्ही इथे. स्लरी तयार झालेली आहे. इथे मी ब्रेड क्रम्स तयार केलेले आहेत. तर ब्रेड घेतलंय मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. फ्रेश ब्रेड वापरलेला आहे इथे मी. आता काय करायचं, एक टिक्की घ्यायची, छान असं स्लरीमध्ये डिप करायचं. त्याच्यातला जो एक्स्ट्राची जी स्लरी आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये ठेवायचं. त्यानंतर दोन्ही साइडनी अलटून-पलटून छान असं कोट करून घ्यायचंय ब्रेडनी आणि बघू शकता छान अशी टिक्की इथे आपली तयार झालेली आहे. ब्रेड कोट करत असताना दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान हाताने प्रेस करून व्यवस्थित लावून घ्यायचंय, म्हणजे टिक्की आपली तेलात गेल्यानंतर फुटणार नाही. बघा इथे मी 2-3 टिक्की बनवून घेतल्या आहेत. अजून शेवटची टिक्की सुद्धा बनवून दाखवते.
सिंपल आहे. स्लरीमध्ये डिप करायचं, एक्स्ट्राची स्लरी काढून घ्यायची. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं. मस्त दोन्ही साइडनी ब्रेड क्रम्स लावायचं आहे आणि हाताने छान असं प्रेस करायचं आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. साइडनी पण लावायचं आहे. त्यानंतर हाताने बघा छान असं जेवढी जास्त आपल्याला ब्रेड क्रम्स ह्याच्यावर लावता येतील तेवढं छान लावून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी एक-एक करून सगळे कटलेट्स रेडी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कटलेट्स फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी 20 ते 25 मिनिटासाठी. खूप वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा तास ठेवू शकता. तर आता 25 मिनिटं झालेत. मी काढून घेतले फ्रीजमधून. आता इकडे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. टिक्की टाकत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हे टिक्की टाकून घ्यायची आहे. छान असं एक लेयरिंग येते. त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. तर बघा मी टाकल्यानंतर छान अशी कोटिंग झालेली आहे. एक लेयर आली आहे. म्हणजे आता टिक्की आपली तेलामध्ये फुटणार नाही. कटलेट्स फुटणार नाहीत. आता मी पलटवून घेतलेला आहे. गॅस कमी करून छान असं गोल्डन कलर येईपर्यंत टिक्की आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर बघा छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे. पहिला कटलेट्स बनवून तयार झाला. अजिबात फुटलेला नाही. तेल पण खराब झाला नाहीये. आता आपण बाकीचे सुद्धा कटलेट्स इथे फ्राय करून घेऊया. तर आता तुम्ही ज्या तुमच्या कढईमध्ये किती कटलेट्स बसणार आहे त्या प्रमाणे टाकून घ्या. तर इथे मी 4-5 कटलेट्स टाकले. 4 कटलेट्स टाकून घेतले आहेत. आता आलटून-पलटून दोन्ही साइडनी मस्त असे क्रिस्पी गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता एकही टिक्की फुटलेली नाहीये. फक्त तुम्ही ज्यावेळेला टिक्की टाकतो आपण त्यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवा आणि छान असं एक लेयर आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा आणि मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत कटलेट्स फ्राय करून घ्या. तर बघा हे दुसरी बॅच टाकलेली आहे. छान असं लेयर आलेली आहे. त्यानंतर गॅस कमी करा आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे. एकदम पण जास्त जाळायची गरज नाही, मग ते कडवट लागतील. कारण याच्यावर आपण ब्रेड क्रम्स लावलेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे. तर हे सुद्धा मी कटलेट्स आता काढून घेतीये. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण कटलेट्स इथे फ्राय करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी दुसरी बॅच पण टाकलेली आहे. बघा छान मस्त फ्राय करून झाल्या आहेत. सिंपल आहे. टाकत असताना गॅस फुल ठेवा. थोडंसं 1-2 मिनिटानंतर तुम्ही गॅस कमी करा. गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्या. तर हे सुद्धा कटलेट्स आपले फ्राय करून झाले आहेत. आता लगेच मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. काही नाही तुम्ही याला केचपसोबत, ग्रीन चटणीसोबत सर्व्ह करू शकता. तर आपले मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत कटलेट्स बनून तयार झाले आहेत. तुम्हाला मी आवाज दाखवते याचा किती छान आवाज येतोय. एकदम असा क्रिस्पी कुरकुराचा आवाज येतोय. एवढे छान कटलेट्स बनून तयार झाले आहेत. हे कटलेट्स मी सॉससोबत सर्व्ह केलेला आहे. तुम्ही याला ग्रीन चटणीसोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला भरपूर सारे स्नॅक्सच्या रेसिपी बघायचे असतील तर कमेंट करा. थँक यू.